नमस्कार, मी आकाश आणि मौर्य साम्राज्याच्या इतिहासात डोकवण्यासाठी आज आपण काही इंटरेस्टिंग प्रश्न बघणार आहोत. तर मग तयार आहात का प्राचीन भारतातल्या एका जबरदस्त साम्राज्याचा शोध घ्यायला, तोही काही प्रश्नांमधून? चला तर मग सुरुवात करूया. बरं, कुठल्याही मोठ्या साम्राज्याची सुरुवात त्याच्या पायाभरणीपासूनच होते, नाही का? चला तर मग पाहूया मौर्य साम्राज्याचा पाया नेमका कोणी आणि कसा रचला. आपल्याला मौर्य साम्राज्याबद्दल जे काही कळतं ना, ते फक्त आपल्याकडच्या ग्रंथांमधून नाही, तर बाहेरून आलेल्या प्रवाशांनी जे लिहून ठेवलंय त्यातूनही कळतं. इंडिका हा असाच एक खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. पण प्रश्न हा आहे की हा ग्रंथ लिहिणारा मेगास्थनीस नक्की कोणाच्या दरबारात होता? अगदी बरोबर. याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. आणि बघा, मेगास्थनीसचं लिखाण इतकं महत्त्वाचं का आहे? कारण त्यातून आपल्याला त्यावेळची समाजव्यवस्था, पाटलीपुत्र शहराची रचना, प्रशासन या सगळ्याबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती मिळते, आणि तीही एका बाहेरच्या माणसाच्या नजरेतून. आता बघा, मौर्य शासक फक्त लढायात जिंकत नव्हते, तर त्यांनी लोकांच्या भल्यासाठी खूप मोठी कामेही केली. ह्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी बांधलेली धरणं. मग सांगा पाहू, गुजरातमध्ये जे एक प्रसिद्ध सुदर्शन धरण आहे, ते कोणी बांधलं असेल? आणि हे धरणसुद्धा चंद्रगुप्त मौर्यांनीच बांधलं होतं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की साम्राज्याचे संस्थापक फक्त एक शूर योद्धेच नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले प्रशासकही होते. त्यांना शेती आणि पाणी व्यवस्थापनाचं महत्त्व तेव्हाच कळलं होतं. आता आपण वळूया मौर्य साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात प्रभावशाली शासकाकडे, सम्राट अशोक. ही आहे बघा मौर्य साम्राज्याची पहिली 3 पिढ्यांची वंशावळ. सगळ्यात आधी संस्थापक चंद्रगुप्त, मग त्यांचा मुलगा बिंदुसार, आणि मग आले भारताच्या इतिहासातील एक महान सम्राट अशोक. हा क्रम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्या काळात राजे महाराजे स्वतःला वेगवेगळ्या पदव्या लावून घ्यायचे. अशोकाने स्वतःसाठी एक अशी उपाधी निवडली जिचा अर्थ होतो देवांना प्रिय. कोणती असेल बरं ती उपाधी? ती उपाधी होती देवानां प्रिय, प्रियदर्शी. म्हणजे बघा, या नावावरूनच आपल्याला कळतं की अशोकाला फक्त एक शक्तिशाली राजा म्हणूनच नाही, तर धर्म आणि करुणेच्या मार्गावर चालणारा, लोकांचा लाडका राजा म्हणून ओळखलं जाण्याची इच्छा होती. अशोकाच्या काळात फक्त राज्यकारभारच नाही बदलला, तर शिल्पकलेला सुद्धा एक नवी ओळख मिळाली. त्यांनी बनवून घेतलेली एक कलाकृती तर आज आपल्या स्वतंत्र भारताची ओळख आहे. कोणतं आहे बरं ते सर्वोत्तम उदाहरण? अगदी बरोबर, सारनाथचा सिंहस्तंभ. जरा विचार करा, 2000 वर्षांपेक्षाही जुनी ही कलाकृती आजही आपल्या भारताचा राष्ट्रचिन्ह आहे. यावरूनच तिचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व किती प्रचंड आहे हे लक्षात येतं. आपल्याला माहीत आहे की कलिंगच्या युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला, पण तो धर्म त्याने फक्त स्वतः